मंडळी, उन्हाळ्यात आपल्या शरीरावर उष्णतेचा खूप परिणाम होतो. विशेषतः तापमान जास्त असतं तेव्हा शरीरातून जास्त घाम येतो. त्यामुळं शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. शरीराचा मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय प्रक्रिया खूप बदलते. याचा परिणाम रक्तातील साखरेवर पण होऊ शकतो. काही लोकांमध्ये शुगर वाढते तर काहींमध्ये अचानक कमी देखील होऊ शकते. म्हणूनच डायबिटीस असलेल्या लोकांनी उन्हाळ्यात जास्त काळजी घेणं खूप आवश्यक असतं. आता आपण बघूया ब्लड शुगर फ्लक्च्युएशनची म्हणजे ब्लड शुगर खालीवर होण्याची 5 मुख्य कारणं. नंबर 1, डिहायड्रेशन. उन्हाळ्यात ब्लड शुगर वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे डिहायड्रेशन असतं. डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. उन्हाळ्यात गरम हवेमुळे आपल्याला खूप घाम येतो. जेव्हा शरीरावाटे पाणी घामावाटे जास्त प्रमाणात बाहेर पडतं तेव्हा शरीरात रक्त थोडंसं घट्ट होतं. यामुळं ब्लड शुगर रीडिंग जास्त दिसू शकतं. उदाहरणार्थ, जर तुम्ही दिवसभर फक्त 1 ते 1.5 लिटर पाणी पित असाल तर शरीरात डिहायड्रेशन होऊ शकतं. यामुळे थकवा, डोकेदुखी, शुगर फ्लक्च्युएशन म्हणजे साखर मध्येच कमी किंवा जास्त होते अशी लक्षणं दिसून येतात. याला उपाय काय तर दिवसाला जास्तीत जास्त पाणी प्या. किमान 3 ते 4 लिटर तरी पाणी प्या. नारळ पाणी घेत चला, ज्यामुळं डिहायड्रेशन होत नाही. याशिवाय तुम्ही ताक किंवा लिंबू पाणीसुद्धा दररोज घेऊ शकता. फक्त यामध्ये साखर घालणं टाळा. ही नैसर्गिक पेय शरीराला हायड्रेट ठेवतात म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवतात. नंबर 2, थंड पेय. उन्हाळा आला की आपण सर्वजण थंड पेयाकडं आकर्षित होतो. जसं शीतपेय असतात, वेगवेगळे ज्युसेस असतात, आईस्क्रीम्स, लस्सी, उसाचा रस. पण या सर्व गोष्टींमध्ये खूप जास्त साखर असते. उदाहरणार्थ, एका कोल्ड्रिंकमध्ये किमान 8 ते 10 चमचे साखर असू शकते. जर डायबेटीस असलेली व्यक्ती ही पेय नियमित पीत असेल तर ब्लड शुगर अचानक वाढू शकते. त्यामुळं आत्ता सांगितलेले पेय पिणं शक्यतो टाळा किंवा निदान कमी प्रमाणात प्या. नारळ पाणी पिणं जास्त चांगलं आणि साखर नसलेलं लिंबू पाणी किंवा ताक घ्या. नंबर 3, फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी होणं. उन्हाळ्यात उकाड्यामुळं अनेक लोक व्यायाम करणं टाळतात. चालणं किंवा व्यायाम कमी झाल्यावर शरीरातील ग्लुकोजचा वापर कमी होतो. यामुळे शुगर लेवल वाढू शकते. म्हणूनच डायबेटीस पेशंटसाठी रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. म्हणजे व्यायाम नियमितपणे करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं सकाळी वॉकिंग करा, घरामध्ये योगा, स्ट्रेचिंग करा आणि हे किमान 30 ते 40 मिनटं करा. नंबर 4, स्ट्रेस आणि झोपेची समस्या. उन्हाळ्यात खूप उष्णता असल्यामुळे झोप नीट लागत नाही, शरीराला आराम मिळत नाही, विश्रांती मिळत नाही. जेव्हा झोप व्यवस्थित होत नाही तेव्हा स्ट्रेस हॉर्मोन्स वाढतात. हे स्ट्रेस हॉर्मोन्स ब्लड शुगरसुद्धा वाढवू शकतात. त्यामुळं रात्री किमान 7 ते 8 तास झोप घ्या. मोबाईलचा वापर कमी करा. किमान रात्री झोपायच्या आधी किमान 1 तास मोबाईल वापरू नका. झोपण्याच्या आधी मेडिटेशन म्हणजे ध्यान नक्की करा किंवा अगदी तुम्ही देवाचं नावसुद्धा घेऊ शकता. नंबर 5, औषध वेळेवर न घेणे. काही वेळेला रुटीन बदलल्यामुळे लोक औषध वेळेवर घेत नाहीत, नियमित शुगर चेक करत नाहीत. त्यामुळे शुगर कंट्रोल बिघडू शकतो. त्यामुळं औषधं ठरलेल्या वेळेला घ्या. शुगर लेवल नियमितपणे चेक करा. तेव्हा उन्हाळ्यात डायबेटीस पेशंटने या 5 किमान गोष्टी लक्षात ठेवाव्यात. नंबर 1, भरपूर पाणी प्या म्हणजे डिहायड्रेशन होणार नाही. हलका आहार घ्या म्हणजे पचनाला त्रास होणार नाही आणि चयापचय क्रिया नियमित राहील. नियमित व्यायाम करा म्हणजे आपल्या शरीरातील ग्लुकोज जास्त खर्च होईल आणि साखर नियंत्रणात राहील. शुगर नियमितपणे चेक करा म्हणजे साखर वाढली किंवा कमी असेल तर आपल्याला लगेच कळेल आणि गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद.